नमस्कार, तनुजेच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य बघा, 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, 1/4 किलो गूळ घेतलेला आहे, वेलदोडे, जायफळ, थोडेसे तूप आणि तीळ। सर्वप्रथम आपण शेंगदाणे सर्व भाजून घेऊ आणि आपण वेलदोडे आणि जायफळची पूड करून घेऊ। आता आपण शेंगदाणे सर्व भाजून घेऊ। शेंगदाणे चांगले कडक होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊ। अशा पद्धतीने सर्व शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता आपण तीळ जरासं कमी आचेवरती ह्याला भाजून घेऊ। तीळ भाजलेला आहे। आता आपण शेंगदाणे मोठे मोठे मिक्सरला बारीक करून घेऊ आणि गूळ सुद्धा बारीक केलेला आहे। शेंगदाण्यामध्ये हा गूळ मिक्स करू। शेंगदाण्यामध्ये जायफळ आणि वेलदोड्याची पूड मिक्स करून घेऊ। आता शेंगदाणे 1-5 मिनिटं थंड होऊ द्या, मग आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। अशा पद्धतीने शेंगदाणे मोठे मोठे मिक्सरला लावून घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण आता तीळ भाजलेले टाकू, वेलदोडे आणि जायफळची पूड आणि हा गूळ एकत्र सगळं मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने शेंगदाण्याचे हे मिश्रण तयार झालेले आहे। आता आपण हे जे लाडू बांधून घेऊ। अशा पद्धतीने आपल्या साईजनुसार आपण लाडू बांधू शकतो, लहान मोठे आकाराचे। अशा पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू तयार झालेत। तुम्हीही बनवून पहा। धन्यवाद।